फळ आहे. आणि नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो आहेत काजूच्या बागेमध्ये. ही बघा काजूची बाग, पूर्ण काजूची बाग आहे. याला काजू लागलेले आहेत. आपल्याकडे जसे बिबे बिब्याची बिबे असतात, बिब्याची झाडं, तशी काजूची बाग आहे. ह्या काजूच्या बागेचे हे बघा, आपण काजू खातो तिसा सुरुवातीला हा हिरवा काजू असा असतो. नंतर मग हा काजू बारीक होतो, व्हाईट वाळून त्याच्यामध्ये निघतं ना. हे त्याचे ओनर आहेत काजूच्या बागेचे. दादा, ही काजूची बाग एकंदरीत एका झाडाला किती काजू लागतात? एका झाडाला म्हणजे 5 म्हणजे एक झाड 5,000चं उत्पन्न येतं. 5,000 एका झाडाला 5,000चं उत्पन्न येतं मित्रांनो. आणि हा जो काजू आहे, हा काजू आपल्या मार्केटमध्ये आम्हाला भेटतो म्हणजे खायला. म्हणजे तो ह्याच्या आतला घर असतो. घर असतो हा. या काजू मधला घर असतो. त्याच्यामध्ये पण घर असतो. घर असतो हा. आणि ते झाल्यानंतर हे जे काजू बाकीचं काय काय उत्पादन होतं ह्याच्यातून काजूच्या? बाकीचं काय नाही. आता याचे हे तुम्ही आता जे आपण आपल्याला हॉटेलमध्ये भेटतं ना ओल्या काजूची हो, भाजी, हां. ते आता या सीझनला जी भाजी भेटते ती ओल्या काजूची भाजी. आता आहे आपल्याकडे भाजी. आता आपल्याकडे बरं. हां ती ओल्या काजूची भाजी तुम्हाला ही हिरवी बी असते ना, हां हां त्यातून मिळते ती ओल्या काजूची भाजी. बरं. हे जे फल सुकलं, हां. ही बी सुकली की यातून ते घर निघतं, ती आपल्या मार्केटमध्ये भेटतं ना रेडीमेड रेडीमेड काजू. असते. हा, अच्छा. आणि नंतर हे जे वरचं आहे त्याचं काय बनवतं? वरचं आहे काय ते मग काही लोक दारू पाडण्यासाठी ह्याच्यासाठी असं ऐकलं वापरतात की असं. काजूची पण गोव्यामध्ये दारू भेटते, कोकणात हा, दारू भेटते ना, भेटते. भेटते ना. हा, आता या वरच्या फलाची तर दारू पाडतात असं आहे. दारू पडतात. हा, मग दारू त्याचं पडतात. काय खर्च काय येतो, काय काय असं तुमच्याकडून विकलं जातं ते? हा, आम्ही काय ते काय फेकून फेकून देतो. देतो. हा, आम्ही फेकून देतो. आणि समजा ते दारू काढण्यासाठी काय प्रक्रिया आहे? ते काय मग त्यांच्या मशीनमध्ये ग्राइंड वगैरे करून हे करतात ते. त्याला अच्छा. बॉईल करतात काजूला, त्याला ग्राइंड करतात. आता जर मी 2-4 तोडून घेतले तर बनेल का आपला? नाही तेवढं नाही. थोडीशी इच्छा आहे माझी, पण थोडंसं टेस्ट करायची नाही ना. नाही, त्याला प्रोसेस भरपूर आहे. दादा, तुमचं नाव काय? आमचं नाव आंबेकर आडनाव आहे. आंबेकर नाव आहे. आणि हे गाव कोणतं आहे? हे चांदोरे. चांदोरे गावामध्ये आहे ना, भरपूर अशा काजूच्या बागा आहेत मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता तिकडे कुत्रा आहे. हे. तर या बागेतून आपण साधारणतः किती उत्पन्न होईल टोटल बागेचं? 50-60 हजार. नाही, एका झाडाला कितीच होतं? 5,000. हा, तर झाडं किती आहे तिथं? लाखभर रुपयाचं होते उत्पादन. अच्छा. चलता वार्षिक उत्पन्न. हां. तर बघा तर या सीझनला म्हणजे काजूचं बी कसं पूर्ण वार्षिक नसतंय. आता हे. मार्च एप्रिल ह्या 2-3 महिन्यात येते काजू. अच्छा. तर मित्रांनो, काजूचे 2-3 फायदे आहेत, तसे काही बाकीचे गोष्टी आहेत. काजूपासून दारू बनते. आता काजूची दारू मी ऐकली होती काजूच्या फळापासून दारू. काजूच्या फळापासून दारू बनते. वरचं आणि खालू बी. आता हे बी म्हणाल तुम्ही म्हणाल हे आता बी तुम्ही विकलात ना मार्केटमध्ये, हां. तर 150 रुपये किलो, 100 रुपये किलो जाणार. तुम्ही म्हणाल हे 150 रुपये किलो आणि मार्केटमध्ये आम्हाला 1000 रुपये किलो कसं देतात? हां, म्हणणार का तुम्ही? 1000 रुपये म्हणणार. किलो आता काजू. आता हे आमच्याकडून किती घेणार? 100 रुपये किलो, 120 रुपये किलो येणार. हां. तुम्ही म्हणाल 1000 रुपये किलो आणि मार्केटमध्ये कसं तुम्ही विकतात? असं काय हे काजू एकत्र करून तुमच्या आता सांगतो ना, मी तुम्ही इथं विकायला ठेवत नाही? नाही, सांगतो मी पूर्ण. आम्ही काय करतो, ह्या बिया काढतो पूर्ण काजूच्या, आणि वाशी, खेड, फॅक्टरीला पूर्ण आमच्या होलसेलने जातात बिया. अच्छा, होलसेल. मग ते काय आता समजा 1 किलो बिया काढायचं आहे, याच्यात 10 किलो बिया ह्यातल्या फोडाल ना, तेव्हा 1 किलो काजू निघणार घर. अच्छा. हां. काय ह्याचं वरचं अर्धं टरफल निघतं ना, हां. आणि मग वजन टरफलाचं असतं. तुम्ही 10 किलो जेव्हा बिया फोडाल तेव्हा 1 किलो. म्हणजे एकंदरीत भुईमुगाच्या शेंगाप्रमाणेच आहे. तसं त्यात परत काय तुकडा निघतो, अक्का निघतो, असा फरक आहे. असं आहे. म्हणजे तुम्ही रेशो कसा आहे, 10 किलो ह्या बिया फोडणार तेव्हा तुम्हाला 1 किलो काजू भेटणार. असं आहे. दादा, आता हा कच्चा माल आम्ही डायरेक्ट मार्केटला आता पाठवतो. ह्याला वाशीला, ठीक झालं, हे तर ओके आहे. आता ह्याला हे डोंगरावर आहे, पूर्ण दगडच आहेत खाली. तर याला हे जे सगळी बाग हिरवीगार आहे, त्याला तुम्ही पाणी देताय का? पाणी बोरचं पाणी का विहिरीचं? बोरचं पाणी. तर आमचं बोरचं पाणी म्हणजे कसं आहे, बोर आमची किती फुटावर लागली असेल? फक्त 40 फुटावर बोर. 40 फुटावर बोर. तो माणूस खड्डा खोदू शकतो एवढा? तर 40 फुटावर बोर आहे, म्हणजे विहिरीसारखं पाणी आहे. हो. तर मित्रांनो, तुम्हाला कोणाला काजू लागत असतील तर तुम्ही इथं गाव कोणतं म्हणले? चांदोरे. चांदोरे गाव हे माणगाव रोडवर आहे. माणगाव हायवे ना, माणगाव श्रीवर्धन हायवेवरती. हा, तर दादाशी संपर्क करू शकता. दादाचं हॉटेल पण आहे. हॉटेल पण दाखवतो तुम्हाला, एकदम बढिया हॉटेल आहे. तुम्ही हॉटेल पण बघू. तर दादांचं हॉटेल पण आहे, हॉटेल अन्नपूर्णा. तर दादा, इथं असं घरगुती जेवण मिळतं का? कसं हॉटेल काय काय मिळतं? भाकरी कोणत्या मिळतात? तांदळाची भाकरी, नाचणीची भाकर मिळते. आता आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, पण आपण मिळते, चपात्या मिळतात. तर मित्रांनो, जेवण सुद्धा चांगलं मिळतात. आम्ही जेवणार आहे. जेवल्यानंतर टेस्ट घेतल्यानंतर पुन्हा सांगतो कशी टेस्ट असेल. भाज्या कोणत्या मिळतात?
म्हणजे आपली खाली सिस्टम असते ना, म्हणजे घरगुती तुम्हाला जेवढा की घरी जास्त वाटणार, घरगुती भाज्या असणार, खाली सिस्टम असते आपल्याकडे असं. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही कोकणामध्ये फिरायला येत असाल तर माणगाव श्रीवर्धन हायवेवरती हॉटेल अन्नपूर्णा आहे, आंबेकर बंधू म्हणून, तर अवश्य भेट द्या.